येतात आणि शेळी ही गरिबाचं ATM आहे. बरोबर का पाहिजे तेव्हा ती बकरं आपल्याला विकता येतं अडीअडचणीच्या वेळेस. म्हणून प्रत्येकानं हा व्यवसाय जीव ओतून करा. मी असं म्हणत नाही मोठा करा. जवळजवळ माझे 4.5 लाखापर्यंत नारापासून मला उत्पादन झालं. तुम्ही सुद्धा डोळे वाटायला लगेच. आणि सत्यस्थिती आहे. साक्षीला यावेळेस समोरील जोड आहे 4.5 लाख रुपये 4.5 जवळजवळ आता माझे 4.5 लाखापर्यंत त्याचे रेकॉर्ड आहे माझ्या. म्हणजे आणि भांडवल शेळ्या तुमच्या तशाच आहे. आणि एक लक्षात घ्या मुद्देला आपलं जागेवर आहे. असं मी खर्चामध्ये काम न करता आपल्याला घबाड कसं मिळेल ही लोकांची प्रवृत्ती झालेली आहे. आणि शासनाला दोष देत नाही. शासनाच्या योजना चांगल्या आहेत. परंतु शासनाने मी काय केलं लोकांना आळशी बनवलं. एखादं बुरकांड असं फेकायचं सगळं म्हणायचं काम करू नको तो अजून आशेवर जग. ही प्रवृत्ती शासनानेच लोकांचं औषध वापरतच नाही. मुळात मेडिकलची भरती काय करायची जितका आपल्याला खर्च कमी करता येईल तेवढा मी विचार करतो. मग मी काय करतो महिन्यातून एक वेळा लिंबू कडुलिंब माहिती आपल्याला सर्वांना कडुलिंबाचे गोरण मी कंपल्सरी करतो. त्या कोंबड्यामुळे मला इतका फायदा झाला. मी त्या कोंबड्यांना स्वच्छतेचं दूध मानतो. का तर गोचीड म्हणून नावाची चीज माझ्या शेडमध्ये नाही. आणि माझी सिस्टम अशी होती की माझ्या मोबाईलवर काय झालं एक ग्रुप तयार केला मी आणि त्या ग्रुपमध्ये 100 जणांचा ग्रुप आहे तो. मी असं म्हणा नाही 100 जण खातात एका वेळेस पण त्यातले एक 25% तर आठवड्यातनं खाणारे असतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो तुमच्यासाठी एक असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मी आलेलो आहे. मित्रांनो हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. यांनी ड्युटी संपल्यानंतर गावाकडे येऊन शेळीपालन केलेलं आहे. सरांच्या 150 शेळ्या आहेत का सर? हा बरोबर आहे. 150 शेळ्या 150पेक्षा जास्त शेळ्या आहेत आणि पूर्ण सर उस्मानाबादीवर काम करत आहेत. टोटल ह्या शेड्यूलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेली व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत वेळोवेळी मित्रांनो पोहोचत जातील. मित्रांनो जास्त नाही वेळ घेता माहिती घेण्यास सुरुवात करूया. नमस्कार सर. हा नमस्कार सर तुमचं नाव आणि इथलं पत्ता सांगा. माझं नाव पांडुरंग तुकाराम झेंडगे. बरं. मुक्काम पोस्ट हिंगणी निपाणी तालुका मूळ जिल्हा सोलापूर. सर मला सांगा शेळीपालन तुम्ही सुरुवात जी केली आहे कधीपासून केली आता कितवं वर्ष आहे? किती वर्षाचा तुम्हाला याच्यामध्ये अनुभव आहे? शेळीपालन मी 2 जुलै 2019 बरं 2 जुलै 2019 पासून मी शेळीपालनाला सुरुवात केली. बरं त्याच्या अगोदर ही गोट्याचं म्हणजे फार्मचं काम झालेलं आहे शेडचं. हां काय झालं मग मी एक रिटायर झाल्यानंतर विचार केला आपण आता काय करावं बसण्यापेक्षा काहीतरी उद्योग हालचाल पाहिजे आणि हालचाल असेल तर आपण आपलं आयुष्य 2 दिवस वाढवू शकतो. बरोबर. हा विचार केला आणि मग आता आपणाला होणारा व्यवसाय कोणता म्हणून हा शेळीपालन हा व्यवसाय मी निवडला. आणि शेळ्या खरेदी करण्यापूर्वी मी पूर्ण रचना माझ्या शेडची मी आतली जाळी कंपाऊंड पूर्ण ते अगोदर पूर्णपणे केलं आणि नंतर 2 जुलै 2019ला मी शेळ्या खरेदी केल्या. म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदला शिक्षक होतो का? नाही मी रयत शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्थेमध्ये कुरुल शाखेत होतो. बरं कोल्हापूरला का कुठं? कुरुल तालुका मूळ जिल्हा सोलापूर. हां कुरुल. बरं सर मला सांगा आज रोजी तुमच्या फार्मवरती किती शेळ्या आहेत? तर आज रोजी माझ्या फार्मवर लहान मोठी मिळून जर म्हटलं तर 160 पर्यंत संख्या असेल. बरं आता मला जवळजवळ 2.5 वर्ष पूर्ण झाले. सॉरी 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षाचा अनुभव आहे. कसं वाटतं शेळी पालनामध्ये आहे का नाही करण्यासाठी? नाही एक तर आता माझा असा विचार आहे पूर्णपणे की पूर्णपणे म्हणण्यापेक्षा 100% खात्री देतो की हा व्यवसाय खरोखर फायदेशीर आहे. फक्त या व्यवसायामध्ये जीव ओतून काम करणं हे गरजेचं आहे. आता आपण समजा कामगार लावले तर कामगारावर विसंबून न राहता स्वतः जातीनं जर लक्ष दिलं तर त्या व्यवसायामध्ये फायदा हा चांगल्या प्रकारचा आहे. बरोबर. तर मित्रांनो मी इथं आल्यापासून बघतोय सर स्वतः काम करतायत. लेबर किती आहे सर? माझ्याकडे 2 लेबर आहेत. बरं तरी पण 2 वर एवढं हँडल होत आहे का कसं काय? नाही मग आपल्याला स्वतः करावं लागते त्या ठिकाणी. बरोबर. 2 वर हँडल होत नाही मग त्यांना माझी मदत राहते त्या ठिकाणी. दिवसभर जे पाठीमागचं काम आहे ते पूर्ण एकटं हँडल करतो. तर विशेष म्हणजे मित्रांनो सरांचं जे शेळीपालन आहे अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे. आतापर्यंत मी बरेच व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो पण पूर्ण बंदिस्त शेळीपालन ते होतं. आज आपण अर्ध बंदिस्तवर बोलणार आहोत. सरांचं अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे म्हणजे दिवसभर शेळ्या सरांच्या बाहेर चरायला नेतात. सर कशा पद्धतीनं तुमचं रोजचं मॅनेजमेंट आहे जरा सांगा आमच्या व्ह्युअर्सना. जरा दिवसभराचं शेड्यूल सांगा. आता सकाळी जे 2 कामगार आहेत तर ते 2 कामगार 5:30च्या दरम्यान या ठिकाणी येतात. साफसफाईचं काम 1-1.5 तास लागतो त्यांना. ते काम करतात घरी जातात आणि 9:30ला परत या ठिकाणी येतात. आणि 9:30ला आल्यानंतर
माझ्या शेळ्या सगळं पिली पाजणं करणं, सकाळी तर ते पिली पाजतात स्वच्छतेला आल्यानंतर, नंतर पिली पाजणं ताणी पिली आणि शेळ्या बाहेर घेऊन चरण्यासाठी जातात. मग 1 ते 1:30च्या दरम्यान पाण्यासाठी याच ठिकाणी घेऊन येतात आणि नंतर मग ते परत चारायला घेऊन जातात आणि नंतर एक 5:30 ते 5:45च्या दरम्यान या ठिकाणी शेडमध्ये आणतात. आता हा जो कालावधी आहे तर हा कालावधी फक्त आता गवत उपलब्ध आहे, बाहेर चारा उपलब्ध आहे म्हणून, आणि उन्हाळ्यामध्ये काय केलं जातं फक्त 2च तास बाहेर फिरवलं जातं. म्हणजे मार्च एप्रिल मे आणि जून अखेरपर्यंत फक्त 2 तास बाहेर सोडतो की त्यांची हालचाल व्हावी म्हणून. बाहेर त्या उन्हाळ्यामध्ये त्यांना काही खायला मिळत नाही, परंतु हेतू हा की ते मोकळ्या वातावरणामध्ये फिरल्या पाहिजे. बरोबर आहे. सर शेळ्या कोणकोणत्या आहेत म्हणजे पूर्ण उस्मानाबाद नाही, माझ्याकडं उस्मानाबादी आणि आपल्या गावरान जातीच्या अशा 2च जाती शेळ्या माझ्याकडे उपलब्ध आहेत. बरं. क्रॉसिंग हा क्रॉसिंगला मी उस्मानाबादी वापरतो. बरं. 3 येणार माझे उस्मानाबादी आहेत. बरोबर. गावरान ठेवले ब्रीडर 3 आहेत का तुमच्याकडे? 3 आहेत. हां. किती किलोचे ब्रीडर आहेत? एक 85 किलो, एक 75 किलो, एक 70 किलो. म्हणजे उस्मानाबादीचं एवढं? हा आहे ऑलरेडी समोर आहे ते. बरोबर. हां. कुठून आणलं होतं ते ब्रीड तुम्ही? मी मुरुडवरून एक आणले, त्याच्यानंतर पाटोदा एक. हां, असं केलं. म्हणजे पाटोद्याचा बाजारातूनच सर्व मी खरेदी केले. सर आजच्या म्हणजे कंडिशनला तुम्ही आता मगाशीच 2 बकरे तुम्ही हां दिली की. हां. कोण्या रेटनं दिली ते? मी 400 रुपये रेट जिवंत 400 रुपये किलो निघतो. बरोबर. म्हणजे जवळपास ते 25 किलोचे 2. एक 26 किलो होतं, एक 27 किलो होता. बरोबर. 26 म्हणजे 10,000पेक्षा जास्त त्याला रक्कम आहे. हां. शेळी पालन करत असताना कशा पद्धतीनं केलं पाहिजे, हळूहळू करावं का एकदम करावं, ते थोडं सांगा आमच्या व्ह्युअर्सना. नाही, आता बऱ्याच वेळा असा विचार केला जातो किंवा मी बऱ्याच वेळा शेळीपालन करण्यापूर्वी चर्चेतनं असं ऐकलेलं होतं की हा व्यवसाय 1-2 वर्षे करतात आणि किंवा एखादं वर्ष केला जातो आणि नंतर त्याचा विचार करत नाहीत. मग त्याच्या पाठीमागचं मी मूळ कारण शोधलं नेमकं काय अडचणी असतात. पण ह्या व्यवसायामध्ये फक्त हा दम जो म्हणतो आपण कालावधीचे, तर तो दम त्या ठिकाणी आपण राखला पाहिजे. म्हणजे बाबा एक संयम पाळला पाहिजे. ठीक आहे, आज समजा तोटा झाला आणि माझी पूर्ण खात्री या व्यवसायामध्ये तोटा हा होतच नाही. तोटा होत नाही, परंतु आपणाला जे वाटतं की एकदम रक्कम यावी, मोठी रक्कम यावी, तर मोठी रक्कम येण्यासाठी आपणाकडे हा दम पाहिजे आणि हळूहळू त्यामध्ये वाढ होत जाते. आता सुरुवातीला मी फक्त 13 शेळ्यांनी एकच बोकड खरेदी केलेला होता. त्यावेळेस 1-1.5 महिन्यानंतर मी परत काय केल्या 10 शेळ्या बाजारातून खरेदी केल्या. म्हणजे एकदम काम्या खरेदी केल्या नाही त्या, तर आपल्याला त्यातला अनुभव नाही. आणि समजा आपण एकदम आणल्या शेळ्या आणि समजा एखादी रोगरे आली किंवा आपल्याला जुळलं नाही, जमलं नाही, लॉस होऊ नये त्याच्या पाठीमागचा हेतू म्हणून मी काय केलं 13 शेळ्यांनी एक बोकड खरेदी केला, त्याच्यानंतर 10 आणल्या, त्याच्यानंतर 1 महिना घालवला. अशा प्रकारे मी 4 लॉटमध्ये शेळ्या खरेदी केल्या. म्हणजे 1 महिना 1.5 महिन्याचा कालावधी, बाबा आपल्याला हे जमतंय का नाही हे पाहिलं आणि मग मी विचार केला हे काय अडचण यामध्ये, स्वतः काळजी घेतली तर काही अडचण येत नाही. त्यामुळं ह्या व्यवसायामध्ये दम धरला, कालावधी समजा लोटत गेला तर फायदा हा चांगलाच आहे. बरोबर. हां. सर मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही बाहेर शेळ्या फिरायला नेता, हां, इथं फार्मवरती काय चारा टाकता का नाही त्यांना? मग या ठिकाणी आल्यानंतर मी टाकतो ना संध्याकाळी कडबा कुट्टी. बरं. कुट्टी करतो आणि आल्यानंतर मी काय करतो त्यांना गहू आणि मका खुराक म्हणून टाकतो आणि ते खाऊन झालं की मग आपलं टाकायचे का? हां, मका मी आखे टाकतो, गहू आका टाकतो, खातात काय अडचण येत नाही. आणि बऱ्याच वेळा मला लोकांनी असा प्रश्न केला तुम्ही संध्याकाळीच का टाकता खुराक, तर सकाळी टाकलं तर त्या खुराकामुळे काय होतं दिवसभर चरत नाही, त्या रवण करत बसतात सावलीला. आणि सायंकाळी टाकलं तर त्या रवंत्याबरोबर हे सुद्धा चुरा होतं आणि ते मानलं जातं त्यांना, म्हणून सायंकाळची वेळ मी निवडलेली आहे. हे संपूर्ण जे शेड आहे किती क्षेत्रात आहे ते थोडं सांगा. आता हे माझे 120 बाय 120चं शेड आहे पूर्ण. बरोबर. लांब म्हणजे 120 बाय 120 आणि 120 बाय 100, पण मधलं हा पत्र्याचा जो निवारा आहे तर तो 120 बाय 60. हां मित्रांनो, पत्र्याचा निवारा आहे आणि पाठीमागं जे तुम्ही इकडे स्पेस सोडलेला आहे तो मुक्त संचारसाठी शेळ्यांना फिरता यावं म्हणून सोडलेला आहे. म्हणजे टोटल किती गुंठे इथं जमीन गुंतलेली? 14 गुंठ्याच्या आसपास हा शेडचा एरिया माझा. शेडचा एरिया. हां, 14 गुंठे. बरं. मार्केटिंग मार्केटिंग हा राहिला मूळ
प्रश्न, बरोबर आहे का नाही. आता आपण कोणत्या व्यवसाय करतो पण मार्केटिंगमध्ये जर यशस्वी नाही झाला तर त्या ठिकाणी काय होतं मग कोंबड्या चालल्या बाहेर. ते लॉसमध्ये तो व्यक्ती येऊ शकतो. आता मी ज्यावेळेस शेळीपालन व्यवसाय सुरू केला आणि ज्यावेळेस माझे नर विकायला आले तर नर विकायला आल्यानंतर असा अनुभव आला, ह्या व्यवसायातली मला काही पूर्वी माहिती नव्हती, बरोबर आहे. त्याच्यामुळे नराची विक्री बाजारात नेऊन तर मला शक्य नव्हतं. मग या ठिकाणी व्यापारी यायला सुरुवात झाली आणि व्यापारी आल्याने व्यापारी काय करायचे, एक तर लॉकडाऊन पडलं त्यावेळेस सुरुवातीला, लॉकडाऊन पडलं, बाजार बंद, आणि त्याच्यानंतर हे व्यापारी काही एकदम पाडून मागायले कमी किमतीला. पाडून मागायल्यानंतर मी असा विचार केला आपण कष्ट करायचं आणि मलाही मात्र ते व्यापाऱ्याने खायची, ही माझ्या बुद्धीलाही पटलं नाही मुळात. मग मी जरा एक 8 दिवस पूर्ण विचार केला, माझ्याकडे तरी 10-12 बकरी आले, त्याला काय करावं, बकरी चांगली सांभाळले. मग मी पूर्ण असा विचार केला की आपणच बाबा कट्टे या ठिकाणी केली आणि घरगुती खाऊ गिऱ्हाईकाला जर दिली त्यांना बी चांगलं मिळत. बरोबर. आपण बाजारामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये पाहतो मटण कसं असतंय ते, बरोबर आहे का नाही, मिक्सर राहतं त्या ठिकाणी, मग पाटराचं असेल, थाळीचं असेल, ते आपण अनुभवतो. मग त्या खाणाऱ्यालाही त्याची चव लक्षात येते आणि आपणाला 2 पैसे उपलब्ध होतील. म्हणून तो निर्णय काय केला मी, या ठिकाणी कटाई करणे, अर्ध्या किलोचं पॅकिंग करणं आणि ऑर्डरनुसार माल त्यांना पोच करणं. आणि माझी सिस्टम अशी होती की माझ्या मोबाईलवर काय झालं, एक ग्रुप तयार केला मी आणि त्या ग्रुपमध्ये 100 जणांचा ग्रुप आहे तो. मी असं म्हणा नाही 100 जण खातात एका वेळेस, पण त्यातले एक 25% तर आठवड्यातनं खाणारे असतात, बरोबर आहे. आणि दिवसेंदिवस खाणाऱ्याची संख्या ही वाढत राहते, कमी तर होत नाही. आणि लॉकडाऊन शिकवलं लोकांना की तुम्ही अंडी खावा, मटण खावा, हे अजून सुद्धा डॉक्टर सुद्धा सांगत होते तुम्ही अंडी खावा, म्हणून लोकांचा कल ह्या मांसाहारीकडे जास्त वळला गेला. मग हे माझ्या लक्षात आलं, म्हणून मी काय केलं, आपल्या गावातल्या मुलाला इथे बोलवणार आणि अर्ध्या पॅकिंग करून मी सोलापूरला पोच करत होतो. आणि मला ऑर्डर लोकांची कशी, आता मी फोनवर काय केलं, माझं एक व्हॉट्सअप ग्रुपला काय करत होतो, उद्या मटण मिळेल एवढंच त्या ठिकाणी शब्द टाकत होतो. आणि शुक्रवार असेल तर गुरुवारी रात्री 10 वाजता ते आपण व्हॉट्सअप खुला करायचा, त्याच्यावर पाहिजे किती किलोची ऑर्डर आहे आणि त्याचबरोबर माझं पेमेंट जे होतं तर ते फोन पे ना अकाउंटला जमा व्हायचं. बरोबर. ऑर्डर किती आणि रक्कम किती जमा, मागायला सुद्धा कोणाकडे जायचं, कुणाला मागितलं नाही, कोण मटण घेतं हे चेहरा सुद्धा मी पाहिला नाही. म्हणजे हे सुद्धा मित्रांनो मार्केटिंगच्या आयडिया शिकवून घेण्यासारखं आहे सरांकडून. सर त्यावेळेस एक परिस्थिती होती तशी, आता कसं? आता आणि तो अनुभव माझ्या पाठीशी आला. तो अनुभव पाठीशी आल्यानंतर एक मला लक्षात आलं की बाबा त्या ठिकाणी विकल्यानंतर काय, म्हणजे आता जीवन जर आपण विकलं तर तोटा होईल का, काय होईल. तर आता तुम्हाला माझी स्तुती म्हणून मी सांगत नाही, परंतु मला या ठिकाणी बकरी कमी पडतात विक्रीसाठी. का तर माझे बोर्ड, तुम्ही आला या ठिकाणी बोर्ड दिसला का, किंवा येताना तुम्ही कुठे चौकशी असेल वा गोट फॉर्म, कुठे लोकांना गोट फॉर्म सुद्धा माहीत नाही, बरोबर आहे का नाही. म्हणजे जाहिरात न होता माझं तुळजापूरपर्यंत बकरी, अक्कलकोट तालुका, तुळजापूर तालुका, म्हणजे त्या ठिकाणी बकरी, इकडे मंगळवेढा, सांगोलचा तर शेळ्यांचा बाजार आपल्याला माहिती आहे. तरी मित्र कंपनी सरळ येतात, फोन लावतात, सर बकरी आहेत का, आहेत, येतात, वजनावर टाकतात, गुणिले 400 करतात, रक्कम देतात आणि घेऊन जातात. त्याच्यामुळं मला मार्केटिंगची जास्त पळापळी करावी लागली नाही, उलटं मला बकरी कमी पडतात. मी काय करतो, आमच्या शेजारी कोणाचे असतील त्यांना सुद्धा मी मदत करतो, गिऱ्हाईक आल्यानंतर त्यांना बोलवतो, हे बाबा ही गिऱ्हाईक आले बघा, तुम्हाला द्यायचं का ते, म्हणजे अशी विषय होते माझ्याकडून. चाऱ्याचं म्हणजे हिरव्या चाऱ्यामध्ये काय, आता हिरवा चारा मग मकवण आहे, कडवळ आहे, सोबाबळ, शेवरी. मग त्याची लागवड केली आहे का तुम्ही? नाही, आता काय झालं, ह्या वर्षी पाऊस भरपूर झाला. पाऊस भरपूर झाल्यामुळं काय झालंय, वल जर आणायची हट्टा नाही. मग आता जसं वल म्हणजे वापसा होईल तसं होईल तसं मग कडवळ, मकवान टाकणे, शिवरी टाकणं, हा चालूच आहे आता. लसीकरण कोणकोणते केलेलं? लसीकरण PPRचं लसीन कालच केलं मी आणि वर्षातनं करून घेतो मी. PPR किती वर्षातून एक वेळेस करता? वर्षातून एक वेळा करतो. आणि आता मी गेल्या वर्षी लसीकरण केलेलं होतं. मला कळतं म्हणण्यापेक्षा आता बरेच जण म्हणतात की मर राहते, बरोबर आहे. मर राहते म्हटल्यानंतर आपण जर काळजी घेतली तर मर अजिबात ना. आता तुम्ही बघता माझ्याकडे किती लहान पिली 35 आहे ती, ही आता समोर आहे ती, बरोबर आहे का नाही. तर त्यामध्ये आता मी बऱ्याच जणांचं ऐकलं, अण्णा आमची पिली गेली, आमची पिली गेली, माझी एक पिलू सुद्धा घेतली, म्हणजे गेलं नाही. आता शेळ्या किंवा जनावराला पशुना रोग राहायचं, ते काय खरकूत म्हणून रोग आलाय परिसरात, लाळ्या खरकूतचा. पण माझ्या ठिकाणी लाळ्या खरकूत आलाच नाही ना, उगे आला तर आपण आला कसं म्हणायचं. तर कोंबड्या ठेवण्याचं कारण काय शेडवरती? या सुरुवातीच्या वर्षी माझ्याकडे कोंबड्या नव्हत्या. मग आपला अर्धबंदी असल्यामुळे शेळ्या बाहेर चारायला जाणार, बोरं खाणार,
बाबळी शेंगा खाणार, चिलारी शेंगा खाणार, त्यातले जे धामुके असतात, दाटोळी असतात ते माझ्या त्या ओपन जागेत पडणार. आणि त्या वर्षी मला त्या परिसरामध्ये काढू म्हणण्यात ती काटेरी झुडपं 1 फूट 1.5 फूट वाढली. अरे बापरे. मग मला 8-10 दिवस गेले ते काढायला. मग मी असा विचार केला की बाबा आपण जर कोंबड्या पाळल्या तर कोंबड्यामुळं मला इतका फायदा झाला. मी त्या कोंबड्यांना स्वच्छतेचं दूत मानतो. का तर गोचीड म्हणून नावाची चीज माझ्या शेडमध्ये नाही, बरोबर, किडामुंगी नाही, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर ह्या परिसरात पडलेल्या आठवड्या ही माती उकरून खातात त्याच्या नादानं. त्याच्यामुळे दिसतंय का तुम्हाला का साफसफाई एकदम स्वच्छ आहे. म्हणजे ते मला मदतीचं स्वच्छतेचं मदत करायला ते काम करतं कोंबड्या. तरी किती कोंबड्या तरी मी सुरुवातीला 7 कोंबड्याने 1च कोंबडा आणला होता. पण माझं एक असं ध्येय आहे की बाबा खुडूक झाली की अंड्यावर बसवणं, खुडूक झाली की अंड्यावर बसवणं. आता माझ्या ठिकाणी तुम्हाला अंड्यातनं निघाल्या पिल्ल्यापासून त्या कोंबडीचं वय म्हणजे झालं अशी इथपर्यंतची साईज सगळी माझ्याकडे आहे. बरोबर. मग आता जवळजवळ 150 पर्यंत माझ्याकडे सगळे लहान मोठी कोंबड्या आहेत. 7 कोंबड्यापासून एवढे. हां, म्हणजे कोंबड्याचा शेडवर ठेवणं फायदाच आहे. माझ्या दृष्टीनं हा फायदा आहे. गोचेड नाही, गोचडाचा खर्च वाचला, बरोबर, रोगराई तो खर्च वाचला. आणि तुम्ही मला जनताचं, मी जनतारूचं औषध वापरतच नाही मुळात. मेडिकलची भरती काय करायची, जितका आपणाला खर्च कमी करता येईल तेवढा मी विचार करतो. मग मी काय करतो, महिन्यातून 1 वेळा लिंबू, कडुलिंब माहिती आहे आपणाला सर्वांना, कडुलिंबाची एक वरण मी कंपल्सरी करतो त्यांना. बरोबर. आणि ह्या वेळेस समोर ह्यांना माहिती आहे कडुलिंबा किती शेळ्या खातात आपल्या, जेवढं टाकेल तेवढं खातात आणि त्यामुळे ते निरोगी राहतात, जंत होत नाही ते. म्हणून मी त्या जंतरचा वापरच करीत नाही बोलापड. म्हणजे तो मेडिकलचा खर्च वाचलाच की. हां, असं तरी म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण अजिबात नाही. नाही ना, आजारी पडण्याचं प्रमाण का नाही, एक माझं वैयक्तिक मत. आता बऱ्याच जणांचे विचार वेगळे राहतात, माझ्या विचारात सहमत असतीलच असं नाही. परंतु त्या ठिकाणी ह्या मोकळ्या वातावरणात फिरून येतात. हां, आता आपण जरी विचार असा केला, आपण आता दररोज तूप दूध खाल्लं आणि हालचाल नाही केली तर ती व्यक्ती कशी राहते, निस्तेज एकदम फ्रेशमध्ये राहील का, नाही राहणार. खाऊन नसतील द्यासाठी खुर्चीवर बसले लोळत राहिले का उपयोग नाही. ही जर फिरून आली फ्रेश त्या ठिकाणी राहतात, त्यामुळं आजारीची भानगड नाही. हां, आणि आजारी नसल्यामुळे मेडिकलचा खर्च माझा हा नगण्य. बरोबर, नगण्य म्हणजे नाहीच मुळात. तरी आता सर 2.5 वर्ष होत आहेत शेडला. हां, तुम्ही एक म्हणजे वर्षाचं प्रॉफिट असं काढलंय का? हा, वर्षाचं काढण्यापेक्षा मी काय करतो, आता आपण 2019ला समजा खरेदी केली मी, तिथून माझी आजपर्यंत मी एक मादी म्हणजे पाट बी विकली नाही किंवा वय झालं म्हणून मी शेळी विकली नाही. माझा स्वभाव कसा वेगळा आहे बाबा, त्याने आपल्याला 2 पैसे जमा करून दिलेत, बरोबर आहे का नाही. मग आपण आपल्या घरातल्या माणसाला ढकलून देतो का, माझा असा विचार आहे. मग ते वय जरी झालं तर तिची सेवा आपल्या दारात मिळाली सेवा. पैशाच्या मागं लागला की ते पैसेच मिळत नाही, लक्षात ठेवायचं. बरोबर, पैशाच्या मागं न लागता पैसा आपल्या मागं लागला पाहिजे. म्हणजे आपण कष्ट केलं पाहिजे आणि कष्ट केली पैसा आपोआप येतो. कष्टच करायचं नाही आणि पैशाच्या मागं पडायचं. आणि आजकालच्या पिढीला असं झालंय, आताची मानसिक प्रवृत्ती, कमी खर्चामध्ये काम न करता आपल्याला घबाड कसं मिळेल ही लोकांची प्रवृत्ती झालेली आहे. आणि शासनाला दोष देत नाही, शासनाच्या योजना चांगल्या आहेत. परंतु शासनाने मी काय केलं, लोकांना आळशी बनवलं. एखादं बुरकांड असं फेकायचं, सगळं म्हणायचं काम करू नको तो अजून आशेवर जग, ही प्रवृत्ती शासनानेच लोकांना लावली. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, लोक आळशी बनली आणि काम न करता फुकट काय मिळते का, शासन काय देते का आणखीन, ह्याच्यासाठी वाट बघतात. शासनाचं धोरण खरं कसं आहे, जी खरी गरजू व्यक्ती आहे त्या व्यक्तीपर्यंत ती मदत ही जाणं गरजेचं आहे, त्यांना वाटतं. पण त्यांच्या नावाखाली ज्यांच्याकडे उपलब्ध आहे ती काम न करता केव्हा शासन काय आपल्याला देते. मग मला सांगा तुम्ही, तो व्यवसाय वाढेल का असं केल्यानंतर, वाढणार नाही. त्याच्यामुळं एक माझे वैयक्तिक असं मत आहे, कष्ट करा. कष्ट केले की माणसाला काही कमी पडत नाही. आणि कष्ट न करता जर तुम्ही पैशाचं मागं लागला, पैसा तुमच्याकडे येत नाही. कष्ट करा, 1 रुपया खर्च घाला जमिनीमध्ये किंवा ह्या व्यवसायामध्ये, 2 पैसे 2 रुपये आपल्याला आपोआप मिळतात. फक्त त्याला कालावधी जातो. दम हा मोठा आहे सर्वात, दम हा धरला पाहिजे. आता मी सुरुवातीला 13 शेळ्या, परत महिना देऊन वाढवले. सुरुवातीला माझ्याकडे 10-12 बोकडं आली. तिथून मी सांगतो आज तागात जवळजवळ माझे 4.5 लाखापर्यंत नारापासून मला उत्पादन झालं. तुम्ही सुद्धा डोळं वाटायला लगेच. आणि सत्यस्थिती आहे, साक्षीला यावेळेस समोरील जोड आहे.
4.5 लाख रुपये 4.5 जवळजवळ आता माझे 4.5 लाखापर्यंत त्याचे रेकॉर्ड आहे माझ्या. म्हणजे आणि भांडवल शेळ्या तुमच्या तसेच आहे. आणि एक लक्षात घ्या, मुद्देल आपलं जागेवर आहे. असा लोक विचार करत नाहीत. लोक फक्त लोकांना कसं आहे, मी 10,000 शेळी आणली, मी 5,000 शेळी आणली, तिने मला एवढं दिलं पाहिजे. अरे बाळा, आपण जन्मल्यानंतर एवढं मोठं लगेच कसं झालं का? आईनं 9 महिने पोटाचं आपल्याला सांभाळलं, 2-3 वर्ष तिनं खाऊ पिऊ घातलं आणि हळूहळू आपण वाढत गेलो. दम धरला तेव्हा ती व्यक्ती मोठी झाली. म्हणून कोणताही व्यवसाय करत असताना दम धरा, आपोआप यश प्राप्त होतं. बरोबर. सर मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे, खुराक तुम्ही एक टाइमच देता म्हणजे ते पण संध्याकाळी? हां, संध्याकाळी. किती ग्राम एका शेळीला देतो? आता मी काय वजन काटा त्या ठिकाणी वापरत नाही, परंतु आपली जी अशी वंजळ असते का, वंजळ मूठ म्हणत नाही, मूठ आणि वंजळीत फरक राहतो. अशी पूर्ण वंजळी एकाला येईल असं देतो. माझा ते वजनात 1/2 किलोच्या आसपास बसतं. साहजिकच आहे. 2-2.5 ग्राम? हां, 2-2.5 ग्रॅम देतो. बरोबर. जो देतो म्हणजे कडबा, हां, तो 2 टाइम देता का एकच टाइम? काढबा 1 टाइम देतो. म्हणजे सकाळी का कधी? सकाळी. आता चालू सीजनला सकाळी देत नाही मी. आणि ज्यावेळी उन्हाळ्यात 4 महिने असतात तर त्यामध्ये मी काय करतो, 9:30 ते 11:30, जास्तीत जास्त 12 बाहेरून फिरून आल्यानंतर शेळ्या 3 वाजेपर्यंत त्यांना मी काय देत नाही. 3 वाजता काय करतो मी, आल्यानंतर हिरवा चारा कुठे केलेला तो हिरवा चारा देतो. त्याच्यानंतर 5:30 किंवा 5 वाजता काय करतो मी, त्यांना खुराक देतो. आणि 5:30 नंतर खुराक खाऊन झालं की त्यांना कडब्याची कुट्टी वाळला चारा देतो. हां, असं नियोजन वळायचं राहतं माझं. सर मला सांगा, आता बरेच 90% जे शेळीपालक आहेत, हां, ते पूर्ण बंदिस्त शेळीपालन करतात. हां, आणि हातावर मोजण्या इतकेच आहेत की ते अर्ध बंदिस्त करतात, म्हणजे दिवसभर मोकळ्या सोडतात. हां, हां. ह्या दोन्हीच्या तुलनेत काय सांगाल शेतकऱ्यांना, कोणतं करावं? आता कोणतं करावं हे करण्यापेक्षा ज्यांच्याकडे बाबा ओपन खुली जागा जी आहे, जास्त उपलब्ध असेल ज्या त्या परिसरामध्ये, तरी मला वाटतं त्यांनी अर्धबंदिस्त करायला काय अडचण नाही. आणि बंदिस्त कसं होतं माहीत आहे का, बंदिस्त केलं त्यांचं नियोजन आपल्याच्यानं जमलं, चांगलं करता आलं तर बंदिस्त करावं, नसेल तर बंदिस्त परत भविष्यामध्ये काय होतं, हळूहळू बंद पडतं. असे बरेच मी पाहिले असे चर्चेतनं किंवा त्या ठिकाणी विजिट दिली, परंतु आता त्या ठिकाणी ते पाहायला मिळत नाही. सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. जे शेळीपालक आहेत हां, आणि जे नवीन ह्याच्यामध्ये उतरणार आहेत, त्यांच्यासाठी एक शेवटचा संदेश काय द्या? तर शेळी म्हणजे ही गरिबाची गाय आहे, बरोबर आहे. कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये, कमी चाऱ्यामध्ये ती आपल्या या ठिकाणी राहते. त्यामुळे गरिबाला हे चांगली परवडते. हां, आणि मी तर ह्या विचारायचं आहे, छोट्यात छोटं कुटुंब आपल्या दारी एका दुसरी शेळी असायलाच पाहिजे. का तर त्याची पिल्ली 1-3-4 महिन्यामध्ये हाताखाली येतात, म्हणजे विक्रीला येतात. आणि शेळी ही गरिबाची ATM आहे. बरोबर. का पाहिजे तेव्हा ती बकरं आपल्याला विकता येतं अडीअडचणीच्या वेळेस. म्हणून प्रत्येकानं हा व्यवसाय जीव ओतून करा. मी असं म्हणत नाही मोठा करा, परंतु समजा 2 केल्या, त्याची पिल्लं होतात आणि शेळी आपणाला 1-6 वर्षामध्ये 2 वेळा येते. हां, आणि पिल्लं 2 ते 4, मी म्हणतो एका वेळेस 1 देईल, परंतु चांगलं जर त्याची जोपासणी केली तर 1 पिल्लं बोकडसुद्धा ते 2 पिल्लाची किंमत देऊन जातं. बरोबर, चांगली जोपासणी केल्यानंतर. त्याच्यामुळं गरिबाला ही किंवा शेतकऱ्याला. आणि दुसरं महत्त्वाचं खत, लेंडी खत. तुम्ही रासायनिक काय बघताय, ही लेंडी खत एकदा शेताला टाकला 3 वर्ष ते शेत खत मागत नाही परत. आणि हे जे शेळीची मुतारी, आता मी शेड 3 आठवड्याने धुतो. हे जे झाड आहे ते माझे 1 कण सुद्धा रासायनिकाचं ह्या झाडाला नाही. फक्त हे जे पाणी जाते का नाही, मी असं सोडत नाही, दंडानं सोडतो. त्याच्यामुळं मला रासायनिकाने सगळे सेंद्रिय खतावरची झाड आहे शेळीला. आणि ही चव आणि रासायनिक खताची चव यामध्ये फरक आहे. बरोबर. त्याच्यामुळे लोकांनी काय केलं पाहिजे, हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करा, यश हे त्यामध्ये मिळून जातं. आणि लोकांनी करावाच ही माझी अपेक्षा आहे. बरोबर. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांना आणि शेळीपालकांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर. हां, नमस्कार, धन्यवाद.